स्ट्राइकिंग एंडला पाहतोय तो मिस्टर सुरेश सडपतळ बांधा, लेकिन संघाचा महत्वाचा आहे हा खांदा. सडपातळ बांधा गोलंदाजांचा करतो वांदा. आणि गोलंदाजीवरती पाहतोय विनोद बिल्लारे, एक मोठं नाव, एक गाजलेलं नाव. अगदी नवी मुंबई एरियामध्ये एक मोठं क्रिकेटचा काळ राहिलाय दादांचा. नेहमीच डगआउट मध्ये आणि मॅच मध्ये पण प्लेयरांना खूप चांगले धडे शिकवतात. यस, या ठिकाणी सामनावीर हा पुरस्कार या ठिकाणी एबी लकी यांना वितरण करण्यात येतो. त्याचबरोबर 1001 रुपयाचा रोख कॅश प्राइज. तर इथे क्रिकेटचं जे प्रेम आहे ते एबी लकी कडून पाहतोय. अगदी आपल्याला मॅन ऑफ द मॅच भेटला होता, तो त्याने डेडिकेट केला आहे आपल्या छोट्या भावाला अजय बोत्रेला. म्हणजे भावा तू पण भावा माझ्यासारखा भावा मोठा हो. खरंच 2 कॅच पकडले होते, महत्वाचे कॅच पकडले. पहिला चेंडू कॉ कॉर्नरच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढला आणि स्ट्राइकिंग एंडला पाहतो तो पियुष अगदी हलक्या हाताने खेळून काढला. कोणताही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नव्हता. आपण बॉलिंग मार्गवरती पाहतो मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक विनोद दादा. जाऊया श्रीकांत सरांच्याकडे. यस, आपण पाहतोय आताच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच एबी लकी. सर काय सांगाल, कालच्या दिवसामध्ये समर्थ 11 बरोबर आपण थोडासा स्लो राहिला, त्याच्यानंतर आपण जय 11 बरोबर थोडासा वेग घेतला, परंतु आज मात्र आपण टॉप घेर मध्ये होता, काय सांगाल? काल थोडीशी विकेट थोडीशी पावसामुळे थोडी डिस्टर्ब होती. त्याच्यानंतर बब्बनने सुद्धा एक चांगली बॉलिंग केली मला पॉवर प्लेमध्ये, तर त्याचं कौतुक सुद्धा करेन मी. आमची बॅटिंग थोडीशी कमी पडली, बट त्याच्यापेक्षा मी म्हणेन की त्यांनी बॉलिंग चांगली केली, त्यांची गोलंदाजी छान झाली. आणि आजचं म्हणाल तर सूर्याने आपल्या साथ दिली, चांगलं ऊन वगैरे पडलेलं, सो त्यामुळे चांगला खेळ झाला सगळ्यांचा. ठीक आहे, तुम्हाला पुढच्या मॅच साठी शुभेच्छा. पुढच्या मॅच मध्ये आम्हाला असा धमाका पाहायला मिळणार का? नक्कीच. थँक्यू एबी लकी. चांगलं बॅटिंग पाहिली, फलंदाजी पाहिली. तर आता आपण पाहिलं काय फिल्डिंग राहिली मयूरची. मयूर कदम चांगले कदम टाकून बॉल अडवला. लॉंगॉनचं क्षेत्र आहे, त्याला आवडतं नेहमी, तो त्याचा फिल्डिंग करण्याचा झोन आहे. पण विनोद दादाने आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली आहे. विनोद दादा यांचा पुढचा चेंडू अगदी डाऊन द ग्राउंड खेळ आहे. 6. काय फटका पाहिला आपण लॉंगॉनच्या दिशेने, अगदी फील्डला साजेसा असा फटका पाहायला मिळाला खूप वेळानंतर बॅट मधून. अगदी डाऊन द ग्राउंड खेळला आहे आणि षटकार. आणि धावसंख्याला या षटकाराने लागली आहे चकाकी. धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 8. विनोद दादांनी सुरेख गोलंदाजी केली होती. विनोद यांचा पुढचा चेंडू यावेळेस खरं सुरेख यावेळेस अतिरिक्त उसळी म्हणावी लागेल. चेंडू पहिला सबमरीन राहिला होता, परंतु यावेळेस अगदी 6 मीटरचा जो लेनचा स्पॉट आहे तो कुठेतरी स्पॉट पकडला दादांनी आणि अतिरिक्त उसळी ज्याला बोलली जाते तोच चेंडू ते फेकला गेला. दादांचा पुढचा चेंडू इनटू द ब्लॉक, पुन्हाच डाऊन द ग्राउंड आणि येतोय चौकार. पियुषाच्या बॅट मधून पाहिली, अगदी लॉंग ऑफच्या दिशेने अगदी फील्डला साजेस असं बॅटिंग केलं. काय 2 एक षटकाराने चौकार पाहिला श्रीकांत सर. यस, अप्रतिम फटकेबाजी आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. आणि सर आपण पाहतोय आपल्या पाठीमागे जे व्यक्तिमत्व आहे, तुम्ही आपण पुढे पाहतोय परंतु आपल्या पाठीमागे सदैव तत्पर राहतं व्यक्तिमत्व आपले अध्यक्ष माननीय हेमंत काळे सर. सदैव ही खेळपट्टी बनवण्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून तुषार काळे, नितीन दादा यांना फोन करायचे, काय झालं मैदानाचं, त्यांना सतत त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायचे आणि काम मात्र योग्यरित्या या वर्षीची खेळपट्टी. मी ते एक ओळ जोडावी लागेल मला या शब्दाच्या गुंतलेल्या या भाषेमध्ये. माझे थोडेसे 2 शब्द गुंतवतो. आपण पाहतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे,
कुठे ना कुठेतरी तू भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. हेच हेमंत सरांनी या पूर्ण पर्वामध्ये दाखवलं. काही ना करून आम्ही हे पर्व पूर्ण करणारच आणि भिवू नको, मी तुमच्या पाठीशी आहे. काय म्हणायचं सर? नक्कीच हा आपला मालदन प्रीमियर लीगचा हा आपला पडदा म्हणजे कैलासाची सौ माधुरीताई काळे देशमुख क्रीडा नगरी आहे. परंतु या पडद्याच्या पाठीमागे आपले दोन कलाकार सातत्यानं आपल्या नेहमी पाठीचे आहेत. ते म्हणजे आपले माननीय हेमंत काळे सर आणि राहुल दादा पेंढारकर. या दोघांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि संपूर्ण आपली मालदन पंचक्रोशी कमिटी ही या पडद्यामागे सातत्यानं झटते, सातत्यानं काम करते आणि त्या कामाचं हे चित्र आपण पाहतोय आणि कमिटीत आम्ही ही नितीन दादांची भूमिका आपल्याला लाभलेली आहे. नक्कीच वळूया मॅचच्या चित्राकडे. काय फिल्डिंग पाहिली आपण लॉंगॉनच्या दिशेने. मयूरने अगदी 3 चेंडू अगदी आउटफील्ड एवढा स्लो असून देखील त्याने बॉलवरती जाऊन कलेक्ट केला. परंतु डॉक्टरांचे जेवढं करावं तितकं कौतुक कमीच आहे, कारण की काय डॉक्टरांनी आतापर्यंत गोलंदाजी केली, अगदी स्लोवर डिलिव्हरीचा वापर करतायत. नक्की चांगली गोलंदाजी राहिली. आपण स्क्रीनवरती सुद्धा पाहतोय या ठिकाणी आपले युट्यूब वाहिनी आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दर्शवते. दर्जेदार यांचं काम राहिले. यांच्या संदर्भात बोलायचं गेलं तर 12 वर्ष या टेनिस क्रिकेटची अधिराज्य आणि अविराज्य सेवा करतायत. दर्जेदार यांचं काम असतं. पहा दूरवरून या मालदन प्रीमियर लीग मध्ये यांना पावसाचा खूप मोठा ताप झालाय, त्रास झालाय, परंतु त्या त्रासाला न जोमानता न जुगारता आपलं काम सातत्यानं करतायत, संघर्ष करतायत, संघर्षाची वाट प्रज्वलित करतायत आणि आज या पावसानं त्यांना साथ दिली आणि यशाचा ज्वालामुखी यावेळेला टेनिस क्रिकेटने मोठी धरलाय सर. नक्की नक्की श्रीकांत सर फुलटॉस होता, अगदी बेरेच चेक दिला होता परंतु पुरेपूर फायदा घेता आला नाही आणि तोपर्यंत डीपचा प्लेअर येऊन चेंडू पकडतोय आणि एकच धाव इथं घेत आहे. नक्की सर तुम्ही आज पहिला बोललं की चित्र हे आयुष्याचं चित्र असतं, आपल्या आयुष्याचा लेखाजोखा असतो आणि काय चित्रफित पाहतोय आज कॅमेरामॅनने तर आज आपलं 100% योगदान दिलं आहे. 2 दिवस पाऊस पडला परंतु ते कुठे कमी पडले नाही आणि इंडिया कप जो मोठ्या लेवलची जी टुर्नामेंट आहे त्याचं चित्रीकरण केलं आहे, म्हणजे खूप मानाचं आणि महत्वाचं. आणि डीजेने तर आज सुरेख आणि सुंदर सदाबहार गाण्यांची आज मला वाटते उधळण केली आहे. ज्या पद्धतीने मालदनची खेळपट्टी रंग उधळते तशी गाण्यांची पण आज उधळण झाली आहे आणि गोलंदाजीमध्ये पण आता आपण पाहतोय काय सुरेख गोलंदाजी पाहतोय आपण डॉक्टरांच्याकडून. नक्कीच अनुभव मला वाटतंय की आपलं डॉक्टरचं काम करतात, चेकअप चालू आहे त्यांचं. यस डॉक्टर कित्येक पेशंटांना बरे करतात, कित्येक पेशंटांना घरी जाण्यासाठी डिस्चार्ज देतात. इथे मात्र फलंदाजांना डिस्चार्ज देतात ते मैदानामध्ये. इथे पहा आपण डिस्चार्ज संदर्भात बोलत होतो, संधी केली आहे आणि इथे सूरजला परतीचा डिस्चार्ज डॉक्टरांनी दिलाय. सूरजला मात्र यावेळेला बाद केलाय. नक्कीच अगदी फसवलंय, आपल्या जाळ्यामध्ये फसवलंय आणि आपण स्क्रीनवरती पाहतोय माननीय सगळे आपले मान्यवर आहेत. राहुल दादा सोबत मानेचोडी गावचे सरपंच रवी माने सर, त्यांच्या समवेत आणि स्कोर जाऊन पोहोचला आहे तो म्हणजे 14. अगदी स्थिर ठेवला आहे या गोलंदाजीवर मध्ये. खरंच अगदी ऑफसाइड ते ऑफ खेळवण्याचा प्रयत्न आणि त्याच प्रयत्नामध्ये कुठेतरी सफल झाले आणि सुरेश मात्र असफल झाला आणि धाव संख्या पोहोचली ती 14 वरती. अगदी जखडून ठेवले. क्षेत्ररक्षण म्हटलं तर खूप सुंदर क्षेत्ररक्षण झालंय आतापर्यंत 50+ करून. गोलंदाजी पण सुंदर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक थोडंसं महाग म्हटलं तरी चालेल परंतु चांगलं देखील म्हटलं चालेल, कारण की त्यानंतर कुठेतरी सम्मेलन प्रकारची डिलिव्हरी डॉक्टरांनी केली आणि एक महत्वाचा मासा गळाला लावला आणि धाव संख्या ठेवली आहे ती म्हणजे जखडून 14 वरती. यस 2 षटक कंप्लीट झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 14 वरती येऊन ठेपले. गोलंदाजी मार्गावरती आपण गोलंदाज पाहतो म्हणजे शशिकांतजी बोत्रे 50+ गोलंदाज. यस यावेळेला मात्र वाईड बॉलचा कॉल पंथांचा आलाय. इथे मात्र नॅचरल अँगल नैसर्गिक अँगल ज्या गोलंदाजाला असतो डावखुरा गोलंदाजी मार्कवरती आपण शशिकांत बोत्रे यांना पाहतोय. 50+ वॉरियर्स या संघाचा 50+ गोलंदाज आहे हा. नक्कीच 50+ असले तरी कामगिरी देखील 50+ आहे. टीमचं नाव 50+ आणि गोलंदाज देखील 50+. म्हणजे अण्णाच्या बाबतीत बोलू शकतो नेहमीच मोटिवेट असतात, प्लेयरांच्या पाठीशी उभे असतात. मालदन पंचक्रोशीत अण्णांचं मोठं योगदान आहे. अण्णांचा पुढचा चेंडू काय डिलिव्हरी पाहतोय, अगदी सबमरीन डिलिव्हरी, अगदी
काय पाहताय कुडल्यांचा चेंडू काय डावखुरा गोलंदाज त्यात आणि एक पहिलं बेनिफिट अगदी ऑफ कटर लेग कटर दोन्हीचं वर्चस्व असणारे आणि काय गोलंदाजी केली अण्णांनी पहिल्या 2 मॅच मध्ये पण अण्णांनी सुरेख गोलंदाजी केली होती स्पीडचा पण चांगला वापर स्लोअर डिलिव्हरी याचा चांगला वापर अण्णाकडून आपण पाहतोय यस पुन्हा एकदा यावेळेला मात्र चपल झाले होते आणि मिड विकेटच्या दिशेला 1 बॉल 2 बाउन्स थोडासा फंबल राहिलाय बापू दरम्यान चांगला कमबॅक विनोद कडून केला गेला सुंदर रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा धावून घेतल्या दरम्यान एक चूक दरम्यान एकाचं रूपांतर दुसऱ्यात झालंय जरी फलंदाजाकडून चूक होते परंतु गोलंदाजी होते अचूक काय गोलंदाजी अण्णांनी आतापर्यंत केली आहे खरंच सुरेख गोलंदाजी बॅट्समनला जागच्या जागी उभा केला आहे यावर्षी शॉर्ट पिच होता चान्स आहे आणि संधीचं सोनं करता येत आलं नाही आणि झेल सुटतोय आणि तिकडे धावा घेण्यासाठी प्लेअर देखील सुटतोय आणि अगदी नाजूकशा पद्धतीने 2 धावा पूर्ण केल्या आहेत आणि धाव संख्येला देते चकाकी धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावरती अगदी कॅच अगदी हलकी कॅच होती परंतु कॅच होती ते ड्रॉप यावेळेला मात्र तर स्ट्रायकिंग एंडला आहे तो म्हणजे या टीमचा महत्वाचा फलंदाज ज्याने गेल्या वर्षी 3 षटकार मारून विजयी केलं होतं डिझायर स्पोर्टला आमचे सहखेळाडू खूप दुसरं पर्व खेळण्यात खूप मजा आली डिझायर स्पोर्ट कडून आणि तोच आकाश हॅट्रिक षटकार मारून विजय षटकार मारला होता परंतु यावेळेस मात्र सबमरीन डोले अण्णांनी मात्र त्यांची जादू दाखवली कुठे तिथे तरी मिसफिल्ड होते परंतु एक इथे मात्र यावेळेला सर 1-2 गाड्या कराडला जात होत्या ढेबेवडचा प्लॅटफॉर्म मोकळा होता आणि इथे ढेबेवडीत जाऊन बेल्स रिम्यूव्ह केले फलंदाज मात्र ढेबेवडीतच राहिलाय गाडी सुटली मालनो स्टॉप पार केला होता परंतु नॉन स्ट्रायकिंग एंडने नाही यावेळेला मात्र फलंदाज माघारी परतला परतावं लागेल कारण की तुम्ही केली आहे चूक आणि चूक नव्हती ही होती गोड चूक कारण की पियुष सारखा ज्याने आतापर्यंत चांगली खेळली होती तो फलंदाज जातोय परतीच्या दिशेला याच दरम्यान यावेळेला मात्र अनिकेत शिंदे नॉन स्ट्राइक एंड वरती यावेळेस जखडून ठेवला आहे पकडून ठेवला आहे अगदी आउटफील्डचा काय सुरेख फिल्डिंग इथे पाहतोय काय क्षेत्ररक्षण अगदी चेंडू धावून गेला मयूर खरंच त्याला देखील माहिती आहे किती महत्वाची एक रन आहे आणि काय सुरेख अण्णांनी गोलंदाजी केली आहे जर ते कॅच पकडते तर 1 विकेट त्यांच्या नावावरती त्यांच्या खात्यावरती पडते असून द्या खातं जरी कोरं असलं तरी गोलंदाजी मात्र सुरेख राहिली आहे आणि धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 22 या आकड्यावरती खरंच उर्वरित आणि हे शेवटचं षटक असेल महत्वाचं षटक असेल आणि दोन्ही संघाला हा महत्वाचा सामना असेल श्रीकांत सर दोन्ही संघ एक मॅच जिंकून विनिंग बराबरीवरती आहेत त्यामुळे जो जिंकेल त्याचं पडत थोडंसं जड होईल कारण की वजन टाकावं लागेल ते ग्रॅमचं असेल अर्धा किलोचं असेल किंवा 1 किलोचं असेल वजन तर टाकावं लागेल पारडं त्याशिवाय उंचावणार नाही याच पारड्यामध्ये जर वजन टाकायचं असेल तर गोलंदाजाला गोलंदाजी प्रभाव करावी लागेल तर यावेळेला आर्या स्पोर्ट करून आकाशला मात्र वजन टाकायचं असेल तर फलंदाजी दर्जेदार सजवावी लागेल गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय आकाश फलंदाज सुद्धा आकाश गोलंदाज आकाश चेंडू मात्र गेलाय आकाशामध्ये पंतांचा हात पहा बीमर बॉल नो बॉल पंतांचा कॉल आणि इथे मात्र चेंडू ड्रॉप झाला आणि +1 म्हणजे 2 धावा आलेत चूक झाले मोठी चूक झाली कारण की कुठेतरी जखडून ठेवलं होतं अण्णांनी आपल्या गोलंदाजीमध्ये कुठेतरी बांधून ठेवलं होतं जे हात बांधून ठेवले होते ते हात आता मोकळे होतील कारण की अंपायरने फिरवले आहे चक्री कारण की येणार आहे फ्री हिट उघडा डोळे पहा नीट समोर चेंडू फ्री हिट यावेळेस खोदून काढलाय ब्लॉक होल अगदी मला वाटतंय की जो ब्लॉक होल आहे त्याच्यावरती मारा केला आणि हे चांगला विचार असेल डोकं लावून टाकलेला विचार विनिमय करून टाकलेला हा मला वाटतं चेंडू होता अगदी ब्लॉक होल मध्येच टाकला होता अगदी ग्राइडेड मिसाईल लॉन्च केली होती आणि ती पण टार्गेटवर हिट सहजासहजी असं होत नाही परंतु यावेळेस परफेक्ट आणि कार्यक्रम पण होतोय करेक्ट याच नक्कीच रॉकेट बॉल ज्याप्रमाणे रॉकेट लँड होतं त्याप्रमाणे चेंडू मात्र ब्लॉक होलला लँड झाला
या वेळेला मात्र सुख करण्याचा प्रयत्न, बॅटीची वरची कडा मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यात नास पावशील तर मिळेल तुझला भाव, चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला, जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला आणि टिकला तो जिंकला. काय म्हणाल, अगदी काय गोलंदाजी पाहतोय, ब्लॉक होल त्यानंतर स्लोवर फुलटॉस टाकला आणि फसवला आणि घेतला. डावखुरा फलंदाजाला तितकं सोपं नसतं फुलटॉस चेंडू अगदी स्लोवर डिलिव्हरी करण्याचा, परंतु रिस्क घेतली विकेट साठी आणि रिस्क ठरली परफेक्ट. कार्यक्रम पण झाला परफेक्ट आणि काम केलं आहे ते म्हणजे गोलंदाज आदित्य. पुन्हा एकदा आदित्य गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. यावेळेला मात्र न्यू बॅटर सचिन देसाई ऑन अ स्ट्राइक. आणि पहा थोडासा क्लोज राहिला अतुल, तर संजय शेरेकर देखील क्लोज राहिले. यावेळेला मात्र अलॉंग द ग्राउंड स्ट्रेट दिशेला चेंडू लॉंगॉनच्या दिशेला येतोय. क्षेत्ररक्षक आहे, वेगाने फेकी करेल. दरम्यान एक धाव घेतली. तर श्रीकांत सर खूप वेळानंतर पारितोषिक प्लेअरवर लागतं, परंतु इथे आमचे गावचे माननीय शेतकरी, रॉयल शेतकरी म्हणावं लागेल, शंकर काळे यांनी कॉमेंटेटरी साठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. म्हणजे मला वाटतं मालदन प्रीमियर लीग मध्ये काही होऊ शकतं, अगदी कॉमेंट्री साठी देखील इथे पारितोषिक येते आणि अंपायरचे दोन्ही हात समांतर धावसंख्या येते अवांतर. नक्कीच सर, दोन्ही हात समांतर दोन्ही दिशेला आणि धावाली अवांतर. पुन्हा एकदा आदित्य सज्ज झाला. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू स्वीप केलाय आणि वन बाउन्स. यावेळेला मात्र बापू पुन्हा एकदा राहिलाय फंबल. चेंडू म्हणतोय तू राहा फंबल, मी नाही थांबत, मी जातोय सीमारेषेच्या पार, येतोय चौकार. बदल आहे आणि खेळाचा देखील बदल आहे. परिवर्तन होणं गरजेचं होतं, कारण 2 कॅच आणि 2 चौके ड्रॉप होऊन गेल्यानंतर परिवर्तन झालं आहे आणि डीप स्क्वेअरचा प्लेअर जातोय सर्कलच्या आत आणि डीप स्क्वेअरचा दुसरा प्लेअर बाहेर. यावेळेला पहा बॅकफूट वरती गेले, बॅकफूट पॉवर पंच. बापू साबळे कोणती चूक करत नाहीये, झोळी उलगडले आणि झोळीमध्ये चेंडू केलाय क्लोज. फलंदाजाचा देखील यावेळेला फलंदाजी होते क्लोज. यस, या ठिकाणी आपण या ठिकाणी आपल्या मैदानाचे सर्व या ठिकाणी प्रताप काका या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक मनाच्या अंतकरणपूर्वक शब्दरूपी सहर्ष स्वागत. संस्कृतीची रीत अशी की सदैव तत्पर अतिथ्याला, कार्यसिद्धीच्या मानकऱ्यांनो शब्द फुले ही तुमच्या स्वागताला. शब्दरूपी बापू तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत, सहर्ष स्वागत. शेवटच्या चेंडूवरती आले 1 धाव आणि धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 31. अगदी जखडून आणि रोखून ठेवला आहे, एक सन्मानजनक टोटल उभं करण्यापासून थांबवलं आहे. याचं आपण मागाशी चर्चा करत होतो अक्षय तृतीया संदर्भात. अक्षय तृतीयाला शेतकरी आपल्या शेताची नांगरट करत असतो, कुळवट करत असतो, शेतामध्ये खत विस्कटण्याचं काम करत असतो, परंतु आपले प्रताप काका आपल्यासाठी थांबलेत आणि या ठिकाणी त्यांचं आगमन झालंय. त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक मनाच्या अंतकरणापूर्वक सहर्ष स्वागत देखील जरूर झालंय, परंतु थांबलेत त्यासाठी त्यांचं मनपूर्वक आभार या मालदन प्रीमियर लीग मालदन पंचकृषीच्या वतीनं. नक्कीच नक्कीच श्रीकांत सर, काय तुमची बोली होती, अगदी मनाला बोचून गेली, टोचून गेली. काय सुंदर सुरेख, अगदी काय तुमचं हे वर्णन.
कैलासवासी सो माधुरीताई प्रतापराव काळे क्रीडा नगरीत आपण पाहतोय अगदी आज शेताला नवं रूप दिलं जातं शेतकऱ्यांकडून अगदी नांगरट होते कोळवट होते परंतु ते सर्व थांबून अगदी वरुण राजाने देखील शेतकऱ्यांच्या वरती वर्षाव केला होता की तुम्ही तुमच्या सुरुवात करा पावसागु पक्षीने आवाज दिला होता की तुम्ही सुरुवात करा परंतु माननीय प्रतापराव काळे थांबले कारण की मालदनचं जे सण आहे मालदनचा जो उत्सव आहे तो कुठेतरी थांबला होता आणि तो उत्सव पूर्ण करण्याचा जो विडा त्यांनी उचलला जो मालदनकरांनी देखील प्रतिसाद दिला आमचे अध्यक्ष पाहतोय हेमंत काळे सरांनी देखील शेवटपर्यंत साथ दिली पाठीशी राहिले खरंच करावं तितकं कौतुक आहे बोलावं तितकं शब्द कमीच आहेत आणि आई जिजाऊच्या लेखी मालदन प्रेमीसाठी नेहमीच आपलं प्रतिसाद देत असतात कॅमेरामॅन त्यांनी देखील त्यांना चित्रफित केलं आहे खरंच नेहमीच त्यांचं योगदान असतं आणि त्यांच्यासाठी देखील या वर्षी देखील पैठणी ठेवली आहे सुनील भायगडे आणि रमेश गुंडाळकर यांच्याकडून पैठण देण्यात येणार आहे लकी ड्रॉ काढला जाणार आहे नशिबाची चिठ्ठी ज्या माता भगिनीच्या नशिबात जाणार आहे त्यांना मात्र पैठणी मिळणार आहे नशिबाची चिठ्ठी असो कोणाकडेही जाऊ लेकिन परंतु नशीब लागतं ते मालदन प्रीमियर लीग पाहण्याचं डोळे भरून पाहण्याचं डोळ्याला मंत्रमुग्ध करण्याचं कारण की काय आज सामने रंगलेत अगदी सूर्यदेवाने देखील जसा आशीर्वाद दिला तसा प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघ मालक आणि प्रत्येक गावकरी उभा राहिला या खेळाला पूर्ण करण्यासाठी प्रत्येक गावकऱ्याचं गावातल्या प्रत्येक व्यक्तीचं प्रत्येक मान्यवराचं अगदी तळागाळातील प्रत्येक व्यक्तिमत्वाचं इथे मालदन प्रीमियर लीग मार्फत मनपूर्वक आभार मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आणि स्कोर बोर्ड लागला आहे स्कोर बोर्ड वरती 32 धावाचं लक्ष असेल तर 32 धावाचं लक्ष असेल तर वळूयात मॅच कडे एक लावला आहे लॉंग ऑन आणि एक लावला आहे डीप स्क्वेअर लेग म्हणजे आणि तुम्ही पाहता स्वतःच्या संघाचे संघ मालक उतरले आहेत माननीय प्रशांत गारगे पॉइंटच्या दिशेने महत्वाच्या स्पॉट वरती प्रशांत गारगे उभे आहेत सोन्या बापू मैदानाच्या आतमध्ये पॉइंटच्या दिशेने आणि म्हणजे सर्जा राजाची जोडी म्हणतो शेतकऱ्यांच्यासाठी तशीच मित्राची जोडी पण पाहतोय त्यांच्या साईडला कव्हरला पाहतोय डिझाइन स्पोर्टचे संघ मालक सचिन नलवडे म्हणजे मला वाटतंय की शोले पिक्चर चालू झाला आहे का आपण मित्र म्हणला मित्रा संदर्भात बोलायचं गेलं तर मित्र गरीब असतो मित्र हुशार असतो मित्र मंद असतो परंतु मित्र आयुष्यात जोपर्यंत सोबत आहे तोपर्यंत दुःखाचा दरवाजा बंद असतो दोन्ही मित्र पहा एक दुसऱ्याकडे पाहतायत आणि गालावरती स्मित हास्य दुःखाचा दरवाजा मात्र आज दोन्ही मित्रांचा बंद झालाय आणि इथे मात्र पहिला चेंडू वा भन्नाट वेगावरती झालाय स्वार्थी कट मारा येतोय पलटवार चेंडू निर्धाव बरोबर वेग होता या वेगाचाच पूर्णपणे वापर केला अगदी सफल होण्याचा सिंगल बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता परंतु हा प्रयत्न कुठेतरी मला वाटतं योग्य नसेल धावसंख्या बोर्डवरती लागली आहे 32 आणि सुरुवात झाली आहे डॉट चेंडूने याचा पहिला चेंडू निर्धावाला आहे आपल्या माता भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेत आपल्या मलदनगावच्या आई भगिनी माता भगिनी यावेळेला भन्नाट वेग ब्लॉकल होत यॉर्कर लेनचा चेंडू वाईडिश लँड वाईडिश यॉर्कर टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या जोडीत विसावलाय आणि चेंडूची सांगता मात्र निर्धावाली या ठिकाणी आपल्या माता भगिनी आलेत दर्जेदार त्यांचं देखील या ठिकाणी मालदन प्रीमियर लीग पंचकृषीच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत यावेळेला समोर आले होते चप्पल धरून आले होते जागा सोडून पुढे आले होते मात्र चेंडू टप्पा मागे पुन्हा एकदा निर्धाव मला वाटतं की हा जो फटका खेळला तो त्यांची खेळण्याची पद्धत नाही कारण की जे पहिले 2 डॉट बॉलचं प्रेशर होतं तेच प्रेशर तिसऱ्या बॉलवरती होतं म्हणून ते डाऊन द ग्राउंड आले होते परंतु काही फायदा नाही झाला आणि तिसरा चेंडू आला आहे डॉट थोडंसं अंपायर यांचं थोडंसं कम्युनिकेशन असेल तोपर्यंत जाऊया आता आपण माता भगिनी कक्षाकडे कॅमेरामॅन प्लीज आपल्या महिला कक्षाकडे कॅमेरा मारायचा आहे चित्रफित घ्यायचे आपल्याला याच आपण पाहतोय आपल्या मालदनगावच्या संपूर्ण माता भगिनी या ठिकाणी उपस्थित झाली आहेत ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शोभा झाला ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो मुक्ताईचा ज्ञाना झाला ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो राधेचा श्याम झाला ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा राम झाला या स्त्री रूपीला मालदन प्रीमियर लीग कडून मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा नक्कीच मानाचा मुद्रा द्यावा लागेल ज्याला स्त्री तर या ठिकाणी पाटण तालुक्याचे एक
म्हणावं तितकं महत्वाचे समालोचक म्हणजे ज्यांच्या बुलंद आवाजाने या टेनिस क्रिकेटला अगदी अटके पार पोहोचवला आहे ते किरण सर ते आपल्या इथे आले आहेत आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. किरण सरांचे इथे मनापासून आभार होतोय. प्लीज किरण सर तुमच्या सुंदर वाणीमध्ये या मला वाटतं मॅचचं सुंदर असं चित्रफित वर्णावं असं आम्हाला वाटतंय. प्लीज किरण सर. एक महत्वाचा झेल जातोय आणि महत्वाची विकेट महत्वाचा मासा गाळा लागतो ते म्हणजे मिस्टर विनोद बिलारे. एक महत्वाचा खांदेकरी म्हणावा लागेल या संघाचा आणि त्यांची जागा घेण्यासाठी येतो तो म्हणजे मिस्टर मयूर. अगदी लॉंगॉनला चांगला झेल पकडला किरण सर तुम्ही पाहिलंच असेल. अगदी कोणतीही चुकी नाही केली लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने. अगदी सर्वांचं मनापासून अधिक स्वागत आहे. तुम्ही ऐकताय पाहताय जगताय खेळताय आणि अनुभवताय खऱ्या अर्थानं मालदन प्रीमियर लीग. या विभागातला वर्ल्ड कप जर कोणता असेल तर तो MPL आहे. या विभागामध्ये खऱ्या अर्थानं सुरेख फटका ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पॉइंटला आहे खेळाडू. पहिली धाव तो वेगानं कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का आहे. दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. या विभागामध्ये खऱ्या अर्थानं माणसाला एकत्र आणण्याची ताकद कशात असेल तर ते MPL मध्ये पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या स्कोर करवती सजली गेली. फक्त 3 लॉस ऑफ दी 1 विकेट. तर किरण सरांच्या बद्दल बोलायला मला वाटतं की माझं नशीबच म्हणावं की आज त्यांच्या सोबत त्यांच्या मांडीला मांडी लावून मला समालोचन करायला भेटते. खरंच माझा आज मला वाटतं सोन्याचा दिवस आहे. सोन्याचा दिवस उगवला आहे. प्रत्येक जंगलामध्ये सोन्याची झाडं नसतात. प्रत्येक हरणामध्ये कस्तुरी नसते आणि प्रत्येक माणूस हा देव माणूस नसतो. प्रत्येकाच्याच अंतकरणामध्ये सरस्वती नसते. प्रत्येकाच्या हृदयाची खोली नसते आणि प्रत्येकाच्या आवाजामध्ये बुलंद आवाज नसतो. पाटण तालुक्याचा व्हॉइस ऑफ पाटण तालुका किरण सर या खेळाला या टेनिस क्रिकेटला ज्या माणसाने खेळाची उंची अजून उंचावरती नेली आहे त्या किरण सरांच्या सोबत आज मला समालोचन करायला भेटते. त्या किरण सरांचं आज मी मनापासून त्यांना माझा मानाचा मुजरा. खरंच एक दूर कुठेतरी अभयारण्यात एक विणा वाजवावी त्याचा सुंदर मधुर आवाज यावा. तो आवाज कानामधून हृदयात जावा हृदयाच्या खोलीपर्यंत जावा मन भरावं अंगावरती काटा यावा असा आवाज देखना सुंदर सर्जा एखाद्या खेळातला सर्जा म्हणावा ना ते सर्जा आवाजातला सर्जा म्हणावं तर किरण सर. खरंच माझं आज एवढं अंतकरण भरलंय ना किरण सर मी शब्दात देखील बोलू शकत नाही. ही श्रीमंती आहे आणि हीच कमवावी प्रत्येकानं. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न सुरेख फटका मागचा पाय वाकवला बसला मग चोपला. अप्रतिम फटका डाऊन कार्पेट निघून जातोय. 4 धावेसाठी येतोय MPL चौकार. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यावेळेला पुढे एकदा बॅकवूड पॉवर पंच. कोणताही क्षेत्ररक्षक नाही. आउटफील्ड थोडीशी खराब आहे. टप्पा टप्पा मात्र क्षेत्ररक्षक कलेक्शन करतोय. फेकी दर्जेदार केली सर. आपण गौरीशंकर कॉलेज तिथे भेटलो होतो. तिथे चुका होत होत्या परंतु त्या चुका तुम्ही दुरुस्त केल्या. त्या चुका दुरुस्त केल्या. तुम्ही त्यावेळी पाठीशी राहिला आणि पाठीशी पाठी राखा म्हणून तुम्ही राहिला. मी तुम्हाला माझा गुरु या भूमिकेत पाहतोय. नेहमी आम्ही देखील तोच विचार केला की आज तुझा आवाज ऐकला बरं वाटलं. चर्चा करूयात. ओहो यावी पॅडल करण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट केली जाते. गोलंदाज चेंडू गॅदर करतो मात्र तोपर्यंत धडपड होतीये. एक धाव कंप्लीट केले. एका धावेची किंमत काय आहे ही बघायची असेल तर MPL मध्ये या लेग बायच्या स्वरूपामध्ये आमचे दोन्ही अंपायरच्या माध्यमातून देखील कौतुक करेल. आमचे दोन्ही अंपायर खऱ्या अर्थानं मेन अंपायरला तुम्ही पाहता सातारा डिस्ट्रिक्टचं अंपायरची मोठी पदवी त्यांना देखील मोठं सर्टिफिकेट त्यांना देखील भेटलं गेलं. त्यांचा देखील सन्मान केला गेला सातारा डिस्ट्रिक्ट अंपायर्स म्हणून. आणि दोन्ही नामांकित अंपायर या स्पर्धेला आज तुम्ही पाहता. सातत्याने MPL ची चर्चा पूर्ण भागामध्ये सातत्याने चालू आहे. यावेळी देखील सुरेख फटका सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. अप्रतिम फटका MPL चा आणखीन एक येतोय. देखना हाय अनांचा
कड़वा देंगे जनाब, अब आएगा मजा. येणारच आहे किरण सर. तुम्ही आता बोलला साबळे की मी यांना गुरु मानतो. गुरु द्रोणाचार्यांना ज्यावेळेस एकलव्याने गुरु मानलं होतं, अगदी त्यांची प्रतिमा उभी करून त्यांनी धनुर्विद्या शिकवली होती. मी पण देखील सरांना भरपूर वेळा मी एवढ्या मोठ्या मॅचेस मध्ये कधी समालोचन करत नाही, परंतु सरांची बोली भाषा, सरांचं बोलणं, सरांचे शब्दाला कसं एक सुंदर ओळीमध्ये रूपांतर करायचं ह्याचा खूप अभ्यास केला. आणि सरांच्या समोर देखील नाही, परंतु एकलव्य म्हणून सरांना द्रोणाचार्याप्रमाणे मानतो. कारण सरांच्या समोर मी कधीच आलो नाही, परंतु सरांची समालोचन पाहून मी एकलव्यासारखं समालोचन शिकलो आहे, फक्त ती म्हणजे सरांची समालोचन पाहून. अप्रतिम फटका, फुल टॉस होता, मेजबानी होती, उचलला, फेकून दिला, बॉल बॅक ड्राइव्ह, या टोलला पूर्ण वसूल केलंय. फुल टॉसला आणखीन एक षटकार, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 22. नवीन बॅटर मैदानामध्ये आला रविराज. रविराजचं राजपण आज पण, काल पण, उद्या पण, मात्र आता काय करतोय हे खरं आहे. आणि ज्या पद्धतीने रविराज आला, अप्रतिम त्यानं स्वागत केलंय. MPL तुम्ही पाहताय, मालधन प्रीमियर लीग 2024चा अप्रतिम सोहळा तुम्ही पाहताय. माणसाला एकत्र आणण्याची ताकद जर कशात असेल तर ती MPL मध्ये आहे. काय दैवी शक्ती आहे माहित नाही, मात्र काहींना पबजीचा वेड आहे, काहींना बैलगाड्याचा नाद आहे. आम्ही क्रिकेट वेड आहोत, आम्ही क्रिकेटचा नाद आहे. काहींनी जमिनी मोजल्या, काहींनी पैसा मोजला, काहींनी गाड्या मोजल्या. आम्ही आज षटकार मोजतोय, आम्ही आज धावा मोजतोय. आयुष्यात स्वतःशी वाद असावा, पण MPLचा प्रत्येकाला नक्की नाद असावा. आम्ही क्रिकेट वेडे आहोत. आयुष्यातलं पहिलं प्रेम क्रिकेट आहे, जिनं कधी सोडलं नाही, जिच्याशी ब्रेकअप करायची इच्छा कधीच झाली नाही, ते पहिलं प्रेम आजही आम्ही जगतोय. अप्रतिम स्पर्धा. गोलंदाजीसाठी सध्या आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 3 मध्ये बॉलर दाखल झाला आकाश, धावसंख्या 23. टेनिस क्रिकेट.in ची डेट भेटणं हीच सर्वात मोठी गोष्ट, आणि टेनिस क्रिकेट आला, स्पर्धा उंचावली आहे. अप्रतिम चेंडू, यॉर्कर. काय बोलशील दादा? यस नक्की सर, तुम्ही आता बोलला स्वतःशी एक नाद असावा. आम्हाला नाद आहे सर. गेल्या 2 दिवस पावसाने आमच्याशी वाद घातला, परंतु त्या पावसासमोर आम्ही पुन्हा एकदा आमचा नाद मिरवला. पावसाने देखील आम्हाला खूप दमवलं, दुखवलं, थकवलं, परंतु आम्ही या वेळेला मात्र संपूर्ण आत्मसमर्पण पणाला लावलंय. काय एफर्ट राहिलाय, अप्रतिम एफर्ट्स राहिले. डाईव्ह करू सचिन देसाई होते, डाईव्ह लगावली, खाली पडले, माती जाडली. एक वेळ मळक असेल तरी चालेल, पण जळक नसावं, खास करून क्रिकेट मध्ये. 40+ चीता आहे. हॅलो निघून जातोय, अगदी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. संघाची धावसंख्या सध्या मात्र जाऊन पोहोचते अगदी 26 धावा. अप्रतिम मॅच. हे म्हणजे काळे सर यांचं सातत्याने आभार व्यक्त करेल MPL. खऱ्या अर्थानं खूप मोठा व्यासपीठ ते आम्हाला देत असतात. बॅट स्विंग केली आहे, चेंडू पुन्हा निघून जातोय. गोलंदाजीसाठी जसा आकाश आलाय तसा धावसंख्येच्या पायामध्ये बेड्या ठोकल्या गेल्यात. धावसंख्येला ब्रेक लावलाय, आकडून ठेवले, थोडंसं जकडून ठेवलंय, हँड ब्रेक खेचला गेलाय. आणि या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं गोलंदाजीसाठी गोलंदाज आल्यानंतर ओव्हर क्रमांक 4 मध्ये धावसंख्या थांबली आहे. विकेट करण्याचा प्रयत्न आहे, विकेट किपर चेंडूच्या खाली उंच केली आहे, कॅच ड्रॉप होते. काय घडते, 1-2 तिघांनी डोक्याला हात लावलाय आणि चेंडू अगदी धरतीला दान होतोय. गुरुत्वाकर्षण आहे, आत्ताच सिद्ध झालं. धावसंख्या सध्या मात्र जाऊन पोहोचते 27. लॉस ऑफ डी 2 विकेट्स. यस यावेळेला मात्र स्ट्राइकिंग एंड वरती डॉक्टर स्ट्राइकिंग एंड वरती यावेळेला मात्र चेंडू हवेमध्ये उडवला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक कोणती चूक केली नाहीये. बोटाचा पिसारा उघडलाय आणि ते चेंडू क्लोज केलाय. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. 32 धावेचं आव्हान आहे. मात्र सध्या आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 3 चा देखील खेळ समाप्त झालाय. समीकरण आपण पाहिलं तर 6 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 5 धावेची गरज. 6 चेंडू 5 धावा, 5 धावा 6 चेंडू, 6 चेंडू 1 षटकार, 1 षटकार 6 चेंडू, 6 चेंडू 1 चौकार, 1 चौकार 6 चेंडू अशी मॅच राहिले. पण या मॅचला खऱ्या अर्थानं पहिला 3 चेंडूवरती समीकरण समजेल. काय असेल मॅचचे चित्र? नक्कीच किरण सर, आज दिवसभरात अशाच मॅचेस खूप झालेल्या आहेत. अगदी शेवटच्या ओव्हरपर्यंत आलेत. 4 चेंडू 5 धावा, 5 चेंडू 3 धावा, अगदी शेवटच्या बॉलपर्यंत निर्णायक चेंडू होईपर्यंत मॅचेस झाले. त्यामुळे या वर्षीचं MPL जे आहे ते खूपच रंगलेलं आहे, कारण की चांगलेच मॅचेस आज आपण पाहिले आहेत.
नक्की तर जाऊयात मॅच मध्ये 6 चेंडूमध्ये 5 धावांची आवश्यकता. मॅच कधीही पलटू शकते, त्यासाठी आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज मयूर गोलंदाजी मार्क वरती आहे. मयूरने गतवर्षी एक मॅच आर्या स्पोर्ट या संघाकडून खेळत असताना दर्जेदार कमबॅक केला होता, त्यावेळेला देखील अशी स्थिती निर्माण झाली होती. यावेळेला रविराजने पूल फटका खेळलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक थोडसा फंबल, एक धाव घेतली, दुसरीसाठी धाव केली. काय घडेल काय बिघडेल, बेल तरी मिळ फलंदाज यावेळेला पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज धाव बाद राहिलाय सर. लालच बुरी बला है, लालच करके किसका हुआ भला. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेला, थ्रो अप्रतिम होता, मात्र तोपर्यंत बॅटर पोहोचला नव्हता. तदनंतर आपण पाहिलं तर आता समीकरण या मॅचचं फक्त येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 4 धावेची गरज आहे. 4-5 5-4 असं समीकरण सध्या मात्र या मॅच मध्ये ठेवलं गेलं. सध्या बॅटर आपण पाहतो स्ट्रायकिंगचा बॅटर दमलाय, थकलाय. क्षमतेपेक्षा जास्त धावल्याने दम लागतो, पण क्षमतेपेक्षा जास्त धावायला देखील दम लागतो. या मॅच मध्ये काय घडेल, वेळ चांगली पण येते, वेळ वाईट पण येते. वाईट वेळ न बोलवता येते, पण वाईट वेळ मुक्कामाला नसते. चांगली वेळ आल्यानं वाईट वेळ निघून जाते, पण ती आणावी लागते. लेट्स सी व्हॉट हॅपन. बॉल बॅक आहे, खेळाडू पुन्हा पडलाय, उठून उभा राहील, चेंडू गॅदर केलाय, वॉट थ्रो, अप्रतिम थ्रो. 2 रन तुमने चुराया जो सनम. चोरी केल्या या 2 धाबा आणि टीमची टोटल सध्या मात्र जाऊन पोहोचते 30 धावसंख्या होती, फक्त 2 हव्यात श्रीकांत. यस 2 धावांची आवश्यकता असताना सर आपण पहिला खेळाडू नॉन स्ट्राइक इन वरती धावत होता संजय शेरेकर. 40+ चा चपळ चित्ता आहे, सडपातळ बांधा, परंतु यावेळेला करतोय मैदानामध्ये बांधा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय. मालदन प्रीमियर लीग क्रिकेटचा महारण संग्राम MPL सन 2024. MPL चा दर्जा खऱ्या अर्थानं वाढवत असेल तर कैलासवासी सौ माधुरीताई प्रतापराव काळे देशमुख क्रीडा नगरी, ही क्रीडा नगरी आहे. MPL चा दर्जा सातत्याने वाढत जातो आणि अंपायरची चर्चा काय झाली आहे. येस जाऊया मॅचच्या दिशेनं. 2 धावा हव्यात, चेंडू आहेत तब्बल 4. बॅकफुटला जातोय, विनिंग फटका येईल का, आहे खेळाडू, अप्रतिम कॅच पकडली आहे. लांबच्या रस्त्याला आहेत गतिरोधक, चांगल्या माणसाला आहेत विरोधक, आता चांगल्या फटक्याला आहे क्षेत्ररक्षक. हे समीकरण जुळलंय. बॅटर बॅक टू डकआउट. मॅच बनली. यस मॅच बनलेली नाहीये, मॅच बनवली गेली आहे. मयूरकडे जी जिद्द आहे, चिकाटी आहे, सातत्य आहे, प्रयत्न करण्याची क्षमता आहे. प्रयत्न करणारे मॅच कधी हरत नाहीयेत आणि प्रयत्न सोडणारे मॅच कधी जिंकत नाहीयेत. इथे प्रयत्न मयूर कडून केले गेलेत सर. आमच्या संपूर्ण महिला भगिनी या स्क्रीनवरती दाखवल्या जातात जिजाऊंच्या लेखी. खऱ्या अर्थानं आज मदर्स डे, प्रत्येकाच्या फोनला तुम्ही स्टेटस बघताय. आज प्रत्येकाची आई सध्या मॅच बघते. जिजाऊंच्या लेखी खऱ्या अर्थानं कुठेच कमी राहिल्या नाहीयेत. घराच्या बाहेर उमऱ्यापर्यंत, उमऱ्याच्या बाहेर महाराष्ट्रापर्यंत, महाराष्ट्राच्या बाहेर खऱ्या अर्थानं दिल्लीपर्यंत थांबल्या नाहीयेत. चंद्रावती देखील पाऊल ठेवल्या. महिलांनी ज्यावेळी वर्ल्ड कप उचलला तेव्हापासून या संपूर्ण महिला क्रिकेटच्या दिशेनं आणखीन खेचला गेल्या. MPL खऱ्या अर्थानं कशी ओळखली जाते, इथे गावातला तरुण आणि गावातला प्रत्येक प्रतिष्ठित व्यक्ती, गावातली प्रत्येक महिला आपला काम धंदा व्यवसाय प्रपंच 2 ते 3 दिवस बाजूला ठेवून MPL साठी वेळ देते. त्यांना माहिती आहे ही क्रिकेटची स्पर्धा नाही आहे, ही जत्रा आहे आपल्यासाठी, ही महाजत्रा आहे आपल्यासाठी. हे खऱ्या अर्थानं आपल्या खेळाडूंचा, आपल्या मुलांचा किंवा आपल्या पिताश्रीचा किंवा आपल्या पतीचा खेळ बघण्याचा खऱ्या अर्थानं ही महाजत्रा असते आणि प्रत्येक जण इथे एकवटला जातो. समीकरण आपण पाहूयात. 3 चेंडू आणि अगदी 2 धावेची गरज आहे. मॅच बनली, बनवली, घडली, घडवली, रंगले, रंगवले या मॅचला. खऱ्या अर्थानं पूर्णपणे आपण पाहिलं तर या मॅच वरती आता टप्पा इम्पॉर्टंट असेल. जेवढा आपल्या तिघांच्या गप्पा इम्पॉर्टंट होत्या प्रेक्षकांसाठी, आता या मॅचचा टप्पा देखील तेवढाच इम्पॉर्टंट असेल खेळाडूंसाठी. नक्कीच बाहुबली मधील कटप्पा आणि मैदानामधील अचूक टप्पा आता गरजेचा आहे गोलंदाज मयूर साठी. आणि न्यू बॅटर दरम्यान उतरल्याच टाकी इन वरती आपण पाहतो, माफ करा श्रवण, न्यू बॅटर. 2 धावा हव्यात विजयासाठी. धावसंख्या आहे 30. येणारे 3 चेंडू आणि अगदी 2 धावेची गरज. सिली पॉइंट देखील उभा केला. सिलीला 2 खेळाडू उभे केलेत. बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू, मिड विकेटला खेळाडू आहे. हे क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. बॅट्समॅन केले. वॉट अ मॅच. विकेटचा होते का पतन. बॅटर बॅक टू द डकआउट. काय खेळ पाहता MPL, हा दर्जा MPL चा. आता 2 चेंडू आणि 2 धावेची गरज.
याला बोलतात हाय व्होल्टेज मुकाबला. कलगी तुरा तुतू मेमे रणधुमारी रणसंग्राम पैसा वसूल मॅच. एका साइडला जिंकण्याचा आनंद, दुसऱ्या साइडला हरण्याची भीती. या दोघांच्या मध्ये आमची बिचारी खेळपट्टी. व्हॉट अ मॅच यार. नक्कीच सर, आपण मयूर संदर्भात बोलत होतो. मयूरने गतवर्षी असाच कारनामा केला होता. या कारनाम्यासाठी ही खेळपट्टी त्याला नेहमी साथ देते आणि या खेळपट्टीवरती फलंदाजावरती पुन्हा एकदा मात करण्यासाठी मयूर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती. म्हणून तर आपण बोलतो या मातीने आमच्या मनाशी नाती जोडलेत. या मातीच्या कणाकणानं मनाशी नाती जोडलेत. एक जन्म देणारी माता, दुसरी नाव देणारी माती, दोघांमध्ये फरक वेलांटीचा. 2 चेंडू 2 धाबा. गतवर्षीची मॅच आठवली. सोन्या बापूने कॅच पकडली तर शिवा जाधव बॉस आणि किरण मस्कर यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. जाऊया मॅचच्या दिशेनं. 2 चेंडू 2 धाबा. व्हॉट अ मॅच. हाय व्होल्टेज मुकाबला. कलगी तुरा आणि स्वतः संघ मालक संघाच्या नावाच्या प्रतिष्ठेसाठी मैदानामध्ये दाखल झालेत. जेव्हा वेळ संकट आपल्यावरती येतं तेव्हा राजालाच मैदानामध्ये रणामध्ये उतरावं लागतं. हा इतिहास वेगळा आहे. नक्कीच यावेळेला राजा आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि आता मात्र सगळ्यांचे काळजाचे ठोके जणू चुकलेत की काय, कारण 2 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्गवरती मयूर. राईट आर्म द ओव्हर द विकेट. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. एका चिकी धाव कंप्लीट केले. 1 धाव तर कंप्लीट केले आणि एकाच धावेची समाधान. मॅच बनली आहे. 1 चेंडू 1 धावेची गरज. हातावरती असलेल्या नशिबांच्या रेषेवरती अवलंबून राहायचं नसतं, कारण की नशिबाच्या रेषा ज्यांच्या पण ठळक असतात, ज्यांना हात नसतात. कंपल्सरी ड्रेसिंग, कंपल्सरी चेसिंग, हा तर नियम आहे. व्हॉट अ मॅच. 1 चेंडू 1 धाव. काय मॅच आहे. पैसा वसूल मॅच. यस, नितीन दादानी सुद्धा कॉल दिला. सोन्या बापूने जर जेल पकडला तर 5,001 रुपयाचा रोख कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येणार आहे. सोन्या बापू यांच्यावरती आज पैशांचा पाऊस. काल पावसाने चिंब झाले. वळत 1 चेंडू 1 धाव. इथे चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र विजय 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 होतोय. 50+ वॉरियर्स. सर काय बोलाल मॅच संदर्भात. सर काय बोलाल. मजा आली मॅचला. माझं नशीब आहे MPL मध्ये समालोचन करण्याची संधी भेटली. थँक्यू सो मच राहुल दादा, नितीन दादा, आमचे हेमंतजी कायस आणि संपूर्ण मालदनचा मित्र परिवार. मालदनकरांनी मोठा केलेला किरण मस्कर आहे आणि किरण मस्कर नेहमी मालदनकरांसाठी नेहमी उपस्थित आहे. तुमचं प्रेम, तुमची आपुलकीची थाप नेहमी अशीच राहू दे. आणखीन गाजेल, माझला कधी नाही. थँक्यू सो मच MPL. मनापासून आभार. यस, धन्यवाद सर. आपण आलात, आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिलात. वेळ दिला नाहीये तर आपल्या गोल्डन शब्दांची वाणी या ठिकाणी आपल्याला ऐकवली तुमच्या माध्यमातून क्रिकेटची कहाणी. आणि उद्या सर्वांसाठी एक सूचना आहे. उद्या पहिला बॉल हा 8 वाजता राहील. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिले ते म्हणजे डॉक्टरांनी आज सगळ्यांचंच चेकअप केलेलं आहे. आजचे जे मॅन ऑफ द मॅच आहे ते म्हणजे डॉक्टर सपकाळ. त्यांनी प्लीज मंचावर यायचं आहे आणि तुम्ही तुमचा सन्मान स्वीकारायचा आहे. तर काय मॅच आज पाहिली आपण शेवटची आणि या मॅच मध्ये आवाज ऐकला तो किरण सरांचा. तर अगदी म्हणावं तर मालदन प्रीमियर लीग आज खरं रूप घेते, कारण किरण सरांचा आपण आवाज ऐकला. यस, या ठिकाणी उद्या पहिला बॉल 8 वाजता होणार आहे. पहिली मॅच बल्ल्या फायटर्स विरुद्ध चांगलं 11. दुसरी मॅच सनी स्पोर्ट विरुद्ध वर्धादेवी 11. तिसरी मॅच जय 11 विरुद्ध AY फायटर्स. चौथी मॅच आर्या स्पोर्ट विरुद्ध डिझायर स्पोर्ट. 5वी मॅच बल्ल्या फायटर्स विरुद्ध समर्थ 11. असा उद्याचा आपला